श्रोत्यानो, आज आम्ही निर्गमचे पुस्तक 12व्या अध्यायाच्या 7व्या वचनापासून आपले अध्ययन पुढे चालू ठेवणार आहोत. 12वा अध्याय 7वे वचन पहा. ज्या घरात त्याचे मांस खावयाचे असेल त्या घराच्या दोन्ही दार बाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे. इस्रायलांनी ते रक्त दरवाजांच्या चौकटीवर बाहेरून लावायचे होते. ते रक्त पाहिल्यानंतरच मृत्यूदूत त्या घराला सोडून जाणार होता. मला वाटतं ह्या ठिकाणी जे चित्र देण्यात आले आहे ते अनेकदा विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे. मंडळी, वर उचलल्या जाण्याच्या वेळी अर्थात रॅप्चरच्या वेळी विश्वासणाऱ्यांच्या लहान लहान बाळांचे काय होईल? लहान लेकरे जेव्हा प्रभू त्याच्या स्वतःच्या लोकांना घेण्याकरिता येईल तेव्हा जर घरात असतील तर काय प्रभू मातापित्यांना घेऊन लेकरांना तेथे सोडून देईल? हा अध्याय दाखवितो की परमेश्वर त्यांना सोडणार नाही, तर तो त्यांना स्वतःसोबत घेऊन जाईल. घरात कुटुंबातील सर्व लोक त्या कोकऱ्याचे जे देह आहे त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवणारे आहेत आणि विश्वासाने ते ख्रिस्तामध्ये सहभागी झाले आहेत. काय होत आहे ते लहान लेकरांना माहीत नाही, परंतु परमेश्वर त्यांचे रक्षण करणार आहे. इस्रायली लोक मिसरमधून बाहेर निघतील तेव्हा काय परमेश्वर त्यांना तेथे सोडून देईल? जर ते हिशोब देण्याच्या वयापर्यंत पोहोचलेले नाहीत तर काय त्यांची कत्तल होईल? नाही. रक्त कुटुंबातील सर्वांवर आच्छादन घालते. मंडळीवर उचलल्या जाण्याच्या वेळी परमेश्वर लहान लेकरांना ह्या जगामध्ये सोडणार नाही, तर ते सुद्धा वर उचलल्या जातील. 8वं वचन पहा. 12वा अध्याय 8वे वचन. आणि त्यांनी त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून बेखमीर भाकरी व कडू भाजीबरोबर खावे. ह्या सणाच्या संबंधात जितक्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या प्रत्येकीत विशिष्ट अर्थ व संदेश आहे. हे वचन कुटुंबाच्या सहभागितेविषयी बोलते. वलांडण सणाच्या उत्सवात संपूर्ण कुटुंबाने प्रवेश करायचा होता. त्याने त्यांना फारोच्या महालात जाण्याकरिता सांगितले नाही किंवा बाहेर खेळायला मैदानात पाठविले नाही. जर ते बाहेर राहिले असते तर अनेकांनी ते बाहेर निघणे गमावले असते. वल्हांडण सण पाळणे हे व्यक्तिगत कौटुंबिक कार्य होते. मंडळीत सर्व कुटुंबे एकत्रित व्हायला हवी. आज आमच्या मंडळात कुटुंबांनी एकत्र येऊन परमेश्वराची उपासना करायला हवी. परमेश्वराची पद्धती कुटुंब केंद्रित होती, परंतु बरेचदा आम्ही ही पद्धती पाळीत नाही. ह्या वचनात आम्हाला हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे की त्यांनी त्याच रात्री त्या कोकऱ्याचे मांस विस्तवावर भाजून खावे. अग्नी हे न्यायाचे प्रतीक आहे. पापाचा न्याय अवश्य व्हायलाच हवा. ते त्यांनी बेखमीर भाकरीसोबत खावे असे सांगण्यात आले. खमीर हे पापाविषयी बोलते आणि बेखमीर भाकरी ख्रिस्ताविषयी, ज्यावर आम्हाला आत्मिक भोजनाने तृप्त होण्याकरिता विसंबून राहायचे आहे. नंतर कडू भाजीबरोबर त्यांनी ते खावे. ह्या भाजीबद्दल अनेक अर्थ जुळलेले आहेत, पण मला वाटतं ह्या ठिकाणी हा अर्थ आहे की येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारल्यानंतर आम्हाला नेहमीच सुखद अनुभव येत नाहीत, तर काही अनुभव कडूसुद्धा असतात. कडू भाजी सुटकेसोबत आहे. 9वं वचन पहा. मांस कच्चे खाऊ नये आणि पाण्यात शिजवून खाऊ नये, तर ते विस्तवावर भाजून खावे. त्याची मुंडी, पाय व आतडी ही सुद्धा खावीत. त्यांनी ह्या अर्पिलेल्या कोकऱ्याचे मांस कच्चे खाऊ नये असे परमेश्वराने त्यांना सांगितले, कारण श्रोत्यानो, ते मानवाच्या जीवनातील पापाच्या न्यायाविषयी बोलते आणि त्यासाठी अर्पण व न्यायाचा अग्नी आवश्यक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती ख्रिस्ताकडे येते तेव्हा ती पापी म्हणून येते. हे अर्पणाचे मांस पाण्यात शिजवलेले नसावे, ह्याचा अर्थ आम्ही फक्त ख्रिस्तावरच विश्वास ठेवावा. आज दुर्दैवाने अनेक लोक त्यांच्या तारणासाठी पाण्यावर विश्वास ठेवतात. सर्व काही आगीत भाजलेले असावे, हा अग्नीचा न्याय होता. आता श्रोत्यानो, 11 आणि 12 वचने पहा. ते तुम्ही ह्या रीतीने खावे. तुमच्या कमरा कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वल्हांडण सण होय. कारण ह्या रात्री
मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु ह्या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करीन. मी परमेश्वर आहे. जेव्हा आम्ही ख्रिस्ताकडे येतो तेव्हा आमच्या कमरा कसलेल्या असाव्यात, जेणेकरून ह्या जगातून बाहेर निघण्याकरिता व पुन्हा ह्यात सम्मिलित न होण्याकरिता आम्ही तयार असावे. आपण परिवर्तित होऊन पापमय जीवन जगू शकता ह्यावर विश्वास ठेवू शकत नाही. ह्याचा अर्थ असा मुळीच नाही श्रोत्यानो की आम्ही कधी कधी पाप करणार नाही, परंतु ह्याचा अर्थ असा आहे की आम्ही पापात राहून जगण्याची आपली सवय कायम ठेवणार नाही. जर दरवाजाच्या चौकटीवर रक्त असेल तर आम्ही मिस्रमधून बाहेर निघू शकू. परमेश्वराने त्या पीडा मिसरच्या प्रमुख दैवतांवर एकामागून एक पाठविल्या. प्रत्येक दैवताला प्रथम वस्साचे अर्पण हवे असे. आता परमेश्वर मिसरच्या सर्व मूर्त्यांविरुद्ध आपला मोर्चा वळवित आहे. 13वे वचन, आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरिता खून असे होईल. रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. मिसर देशाच्या लोकांना मी मारीन, तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावयाचा नाही. इस्रायली अब्रामाची संतान होते म्हणून ते वाचविल्या गेले नाहीत, हे लक्षात घ्या. जर मिस्रांनी परमेश्वराची आज्ञा पाळली असती तर ते सुद्धा वाचले असते. परमेश्वर काय म्हणाला की मी रक्त पाहीन तेव्हा तुम्हाला ओलांडून जाईन. कोणी सुद्धा चांगले केल्यामुळे वाचला नाही किंवा त्यांच्या प्रामाणिकपणामुळे किंवा ती चांगली व्यक्ती आहे म्हणून ती वाचली नाही. परमेश्वर म्हणाला जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. मृत्यूदूत त्या ठिकाणची पाहणी करीत नव्हता. त्यांनी बाहेर जाऊन चौकटीवरच्या रक्ताला पाहायचे नव्हते, परंतु त्यांना त्यावर भरोसा ठेवायचा होता, विश्वास ठेवायचा होता. त्यांनी सुनता करून घेतली होती म्हणून त्यांचा बचाव झाला नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही कारणाने त्यांचा बचाव झाला नाही. परमेश्वर म्हणाला की जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी त्या घराला ओलांडून जाईन. मृत्यूदूत शेजारच्या क्षेत्राची पाहणी करीत नव्हता. खिडकी उघडून त्यांनी मृत्यूदूताला सांगायचे नव्हते की आम्ही किती चांगले आहोत किंवा आम्ही किती सेवा कार्य केलेले आहे. ज्या कोणी खिडकीतून बाहेर डोके काढले असते ती व्यक्ती त्या रात्री मारले गेली असती. परमेश्वर म्हणाला की जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. ह्यात अधिक कशाचीच भर घालण्याची आवश्यकता नाही. त्या रात्री कोण वाचलेत? तेच लोक वाचलेत ज्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला, ज्यांनी आपल्या दाराच्या चौकटीवर रक्त लावले आणि त्यावर भरोसा ठेवला. जरी मी हे पूर्णपणे समजू शकत नाही श्रोत्यानो, तरी परमेश्वर जे काही म्हणतो त्यावर मी पूर्ण विश्वास ठेवते. ख्रिस्ताने जे रक्त सांडवले ते मला पूर्णपणे वाचवू शकते. दुसरे काहीच मला वाचवू शकत नाही. ते रक्त एखादे अंधविश्वासाचे किंवा रहस्याचे चिन्ह नव्हते. एक महान तत्व परमेश्वराच्या पवित्र वचनात आम्हाला आढळते, ते म्हणजे की रक्त सिंचनाशिवाय पापापासून सुटका नाही. दुसऱ्या शब्दात, परमेश्वर उदार हृदयाने पापाकडे डोळे झाक करून चुपचाप बसत नाही. आज जगातील न्यायाधीश जेव्हा त्याच्यासमोर अपराध्याला आणण्यात येते तेव्हा कायद्याप्रमाणे त्याला त्या अपराधाची शिक्षा ठोठावतो. तर मग हा जो सर्व जगाचा न्यायाधीश आहे, पवित्र परमेश्वर आहे, तो कसा चूप बसू शकेल? परमेश्वराच्या कायद्याप्रमाणे जो पाप करेल तो मरेल. ही मरणदंडाची शिक्षा आम्हातील प्रत्येकासाठी होती. परंतु परमेश्वर कृपाळू आहे. त्याने आमच्या अपराधांसाठी निरपराध येशू ख्रिस्ताला बलिदान केले. ख्रिस्ताच्या ह्या जगात येण्यापूर्वी कोकऱ्याचे बलिदान करण्यात येई. नंतर प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला आणि योहान कृष्णवर्तमान 1:29 वचन आम्हाला सांगते. योहान कृष्णवर्तमान 1:29 दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. जेव्हा आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करतो तेव्हा आमच्या पापांकरिता जो न्यायदंड आहे त्यापासून बचाव होतो. मिसरमध्ये त्या रात्री ज्या घराच्या दरवाजाच्या चौकटीवर रक्त लावण्यात आले नाही अशा घरातील प्रत्येक प्रथम वत्साचा मृत्यू झाला. दोन्ही
दार बाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला रक्त लावणे विश्वासाचे प्रतीक होते. हे आमच्या ख्रिस्तावरील व्यक्तिगत विश्वासाला जुळणारे उत्तर होय. ह्यानंतर वल्हांडणाचा सण पाळण्यात आला. लेवीच्या पुस्तकात वल्हांडण सण व अखमिरी भाकरीचा सण, जो खरे पाहता ह्याचा एक भाग होतो, ह्याविषयी सूचना देण्यात आलेल्या आहेत. पण हा सण वल्हांडण सणानंतर पाळण्यात आला. 14 ते 16 वचने आम्हाला पुढे सांगतात. 12 अध्याय 14 ते 16 वचने. हा दिवस तुम्हाला स्मारका दाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरून सण पाळावा. पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. 7 दिवस तुम्ही बेखमीर भाकरी खावी. पहिल्याच दिवशी तुमच्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे. पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत जो कोणी खमीराची भाकरी खाईल त्याचा इस्रायलातून उच्छेद करावा. पहिल्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा, तसा 7व्या दिवशीही पवित्र मेळा भरवावा. ह्या दोन्ही दिवशी काही काम करू नये, मात्र प्रत्येक व्यक्तीच्या खाण्यापिण्यासंबंधाने जे काही करावयाचे असेल ते करावे. ह्याचा मृत्यूदूताच्या त्या ठिकाणी रात्री फिरण्याशी काहीच संबंध नाही. त्यांच्या तारणाशी ह्याचा काहीच संबंध नाही. घरातील लोकांकरिता हा एक सहभागितेचा सण होता. हे त्यांचे कर्तव्य होते, कारण ह्याची आज्ञा परमेश्वराने दिली होती व हा एक चांगला प्रसंग होता. त्यांनी परमेश्वराशी सहभागिता करायला हवी होती. 17वं वचन पुढे आम्हाला सांगतं, ह्या प्रकारे तुम्ही बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण ह्याच दिवशी मी तुमच्या सेना मिसर देशातून बाहेर आणल्या. यास्तव हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधी म्हणून पाळावा. अरण्यात जात असताना श्रोत्यानो, त्यांनी अखमीरी भाकरी खाल्ली, कारण त्याच रात्री त्यांना मिसरमधून बाहेर पडावे लागले आणि त्यांनी 7 दिवस ती भाकर खाल्ली. लक्षात घ्या की ती अखमीरी भाकरी होती. जर ते खमेरी भाकरी खातील तर ते इस्रायलांच्या मंडळीतून बाहेर काढून टाकण्यात येतील. आता 19 आणि 20 वचने. 7 दिवसपर्यंत तुमच्या घरात खमीर मुळीच नसावे, कारण जो कोणी एखादी खमीराची वस्तू खाईल तो परदेशीय असो की स्वदेशीय असो, त्याचा इस्रायलाच्या मंडळीतून उच्छेद करावा. तुम्ही कसलाही खमीराचा पदार्थ खाऊ नये. तुमच्या सगळ्या घरात बेखमीर भाकरी खाव्या. श्रोत्यानो, खमीर हे दुष्टतेचे प्रतीक आहे. हे वाईट व विरुद्धाचे प्रतिनिधित्व करते. मत्ते कृष्णवर्तमान 13वा अध्याय, त्यामध्ये एक दृष्टांत सांगण्यात आलेला आहे, ज्यात एका स्त्रीने खमीर घेऊन 3 मापे पिठात लपून ठेवले. ते खमीर शुभवर्तमान नाही, कारण खमीर दुष्टतेचे चिन्ह आहे, वाईटाचे चिन्ह आहे. 3 मापे पीठ देवाचे वचन दर्शविते व दुष्टतेला खमीराला त्यात लपून ठेवण्यात आले. खमीराला देवाच्या वचनांच्या शिकवणुकीत मिसळण्यात आले आहे. सर्व खोटे धर्मसंप्रदाय पवित्र शास्त्राचा उपयोग करतात, पण त्यात खोटे धर्म सिद्धांत मिसळतात. हेच इस्रायलांनी टाळावे म्हणून त्यांना सांगण्यात आले होते. आमच्या प्रभूने ही खमीराची बाब मत्ते कृष्णवर्तमानामध्ये स्पष्ट केली. मत्ते कृष्णवर्तमान 16वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये सांगितले आहे. मत्ते कृष्णवर्तमान 16वा अध्याय आणि 6वे वचन. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, परुषी व सदुकी ह्यांच्या खमीराविषयी जपून राहा व सावध असा. नंतर मत्ते कृष्णवर्तमान 16वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये पुढे तो म्हणतो, मी भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्ही का समजत नाही? परुषी व सदुकी ह्यांच्या खमीराविषयी सावध राहा. येशूच्या शिष्यांना वाटले की तो शारीरिक भाकरीविषयी बोलत आहे. नंतर त्यांना कळले की तो परुषांच्या धर्मसिद्धांताविषयी बोलत आहे, जे दुष्टता होते. अखमीरी भाकरी रुचिकर नसते. आज अनेक लोकांना देवाच्या वचनाचे अध्ययन करणे आवडत नाही. निर्मळ अखमीरी देवाचे वचन. अनेक लोक देवाच्या मंदिरात संगीतामुळे वेळ चांगला जातो म्हणून, जागा सुंदर वाटते म्हणून किंवा इतर लोकांशी भेट होते म्हणून जातात. देवाचे वचन ऐकण्यासाठी जात नाहीत. त्यांना देवाचे वचन नको असते, कारण ते रुचिकर वाटत नाही. अखमीरी भाकर चवदार नसते, परंतु देवाचे वचन देवाच्या लेकरांसाठी एक उत्तम भोजन आहे. 22 आणि 23 वचने पुढे पहा काय सांगतात. नंतर एजोब झाडाची एक जुडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकळावी
आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये. कारण परमेश्वर मिस्रांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे. ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लाविलेले परमेश्वर पाहिल, ते दार तो ओलांडून जाईल आणि वध करणाऱ्याला तुमचा वध करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही. श्रोत्यानो, काय त्यांनी दरवाज्यावर रक्त कसे लावले असेल ह्यावर आपण विचार केला आहे काय? एजोब झाडाच्या जुडीने. एजोब ही खडकामध्ये वाढणारी एक वनस्पती आहे. हिचा उपयोग दरवाजांवर रक्त लावण्याकरिता त्यांनी केला. एजोब हे माझ्या मते श्रोत्यानो विश्वासाला दर्शविते. ह्याच प्रकारे ख्रिस्ताचे रक्त तुमच्या आणि माझ्या हृदयाला आणि जीवनाला लावण्यात येते. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला तेव्हा त्याने तुमच्यासाठी काय केले ह्यावर आम्ही विश्वास ठेवतो. आता 10व्या पिढीविषयी आपण पाहणार आहोत. प्रथम वत्साचा मृत्यू हा शेवटला न्याय व मिस्रवर येणारी शेवटली पिढा होय. देवाने त्याच्या लोकांना ह्याकरिता तयार केले. शेवटल्या 3 पिढा गोशेनवर आल्या नाहीत, ते त्यातून बचावले. परंतु ह्या पिढेपासून ते तोपर्यंत सुटणार नव्हते जोपर्यंत दरवाजावर चौकटीवर रक्त लावण्यात येणार नाही. कोणताही मिस्री इस्रायलांचे अनुकरण करू शकला असता. त्याने जर दरवाजावर रक्त लावले असते, देवावर विश्वास ठेवला असता, तर मृत्यूदूत त्या घरातील प्रथम वत्साला मारणार नव्हता. अनेक लोकांना एक दिवस आश्चर्य वाटेल. येशू ख्रिस्त त्यांना तुम्ही कोणत्या मंडळीचे सदस्य होता हे विचारणार नाही. जर आपण ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवला आहे, तर पवित्र आत्म्याच्याद्वारे आपण विश्वासणाऱ्यांच्या देहात सहभागी झाला आहात व आपण खऱ्या मंडळीचे सदस्य आहात. आपण कोण आहात, कुठे राहणारे आहात, कुठल्या मंडळीचे सदस्य आहात, आपण आपल्या मंडळीमध्ये किती कार्य करीत आहात, ह्यामुळे आपला बचाव होणार नाही. परंतु जर ख्रिस्ताचे रक्त आपणावर आहे, ख्रिस्ताच्या रक्ताची छाप आपणावर आहे, तर आपला नाश होणार नाही, परंतु आपण सदा सर्व काळ परमेश्वरासोबत स्वर्गात वास करू शकाल. आता 29 आणि 30 वचने सांगतात, मध्यरात्री असे झाले की मिसर देशातील सिंहासनावर बसणाऱ्या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व आणि गुराढोरांपैकी सर्व प्रथम वत्स परमेश्वराने मारून टाकले. रात्रीच्या समयी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिस्री लोक जागे झाले आणि मिसर देशात मोठा हाहाकार उडाला, कारण ज्यात कोणी मेला नव्हता असे एकही घर राहिले नव्हते. श्रोत्यानो, ह्या शेवटल्या न्यायामुळे प्रत्येक घरातल्या पहिल्या वत्साचे जीवन समाप्त झाले. आतापर्यंत देवाने मानवी जीवनाला स्पर्श केला नव्हता, आता तो करीत होता. परंतु असं नका म्हणू की परमेश्वर खुनी आहे. परमेश्वर देतो आणि परमेश्वर घेतो, त्याचे नाव धन्य आहे. जो जीवन निर्मितो त्याला ते जीवन परत घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. इस्रायलांना मिसरमधून बाहेर काढण्यात येते त्या रात्री फारो झोपेतून जागा होतो. 31 आणि 32 वचने सांगतात, तेव्हा फारोने रातोरात मोशे व अहरोन ह्यांना बोलावून सांगितले, तुम्ही व सगळे इस्रायल लोक माझ्या लोकातून निघून जा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची सेवा करा. फारोला शेवटी हार मानावी लागली. आतापर्यंत तो मोशेच्या मागण्या पूर्ण करण्यास मागेपुढे पाहत होता, परंतु ही पिढा आली व त्याच्या स्वतःच्या पुत्राला त्यांनी स्पर्श केला. परमेश्वराने प्रथम वत्साच्या जीवनाला स्पर्श करून सुरुवात केली नाही. श्रोतानो, त्याने ही स्पर्धा फारोसोबत अहरोनाच्या काठीला सापामध्ये बदलून सुरू केले होते. जर फारोने देवावर विश्वास ठेवला असता तर इस्रायली तो देश सोडू शकले असते व देवाने त्याच्या लोकांना ह्या न्यायापासून वाचवले असते. म्हणून परमेश्वराचा ह्या दोष नाही. अनेकदा लोक आपल्या जीवनात जे काही घडतं त्यासाठी परमेश्वराला दोष देतात, परंतु ते हे परीक्षण करीत नाहीत की ह्यामध्ये माझा किती दोष आहे, मी कसा वागत आहे, माझ्या जीवनाच्याद्वारे मी काय करीत आहे. श्रोतानो, आज स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करा की काय आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळत आहात, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आपण चालत आहात, किंवा फक्त रविवारी आपण मंदिरात जाता, परमेश्वराची उपासना करता आणि बाकी इतर दिवशी
जसे मनात येईल तसे वागता. जे काही करण्याची आपल्या मनात इच्छा उत्पन्न होते ते आपण करता. जर असे आहे तर मग लक्षात ठेवा की आपणाला स्वर्गामध्ये जागा नाही. परंतु जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार कराल, त्याच्यावर विश्वास ठेवाल, त्याच्या पवित्र रक्ताची छाप आपणावर लावण्यात येईल, तेव्हा जेव्हा मंडळीवर उचलल्या घेतल्या जाईल, आपण सुटणार नाही, परंतु आपण वर उचलले जाल. प्रभू येशू ख्रिस्त आपणाला सोडून जाणार नाही, परंतु आपण त्याच्यासोबत जाऊन नेहमीसाठी त्याच्यासोबत वास करू शकाल. निर्णय आपल्या हातात आहे. आजच आपण येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारून ह्या नाशापासून वाचू शकता. परंतु जर आपण येशू ख्रिस्ताचा नकार कराल तर नाश आपणाकरिता अटळ आहे. म्हणून श्रोत्यानो, आजच निर्णय घ्या. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.